नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे वाडी गावात. तर तुम्ही पाहू शकता की आपण ज्यांच्या घरात साप निघालाय त्यांचं नाव घेऊ. तुमचं नाव काय? सतीश पाटील. सतीश पाटील यांच्या घरात आपण शेडच्या शेतामध्ये जे घर आहे त्यांच्यामध्ये साप बसलेला आहे आणि पाहिलं तर कोबरा आहे. तर आपल्यासाठी मुस्तकील शहा हे दोघं सर्पमित्र माझ्यासोबत आलेले आहेत. तर हे वाडी गावाचे फेमस सर्पमित्र आहेत. पाहायला गेलं तर छान काम करतात ते पण एक त्यांच्यामुळे सर्वात जास्त साप मारणं कमी झालेलं आहे लोकांमध्ये. कोबरा या प्रकारचे काम करतात. आपण आता अशा पद्धतीने आपण आज साप रेस्क्यू करू. तुम्ही आता पाहिलं असेल कोबरा की फुल साईजच्या नागरिकांना बंदी घ्यायला पाठवला आहे. तोपर्यंत आपण त्याला लिस्ट करू देतोय. करतो आहे तुम्ही पाहू शकता आहे. इथे नाक बसला दिसतोय का? तुम्ही पाहू शकता की थंडीच्या वातावरणामुळे असा कसा ऍक्टिव्ह झालेला आहे. भारतामध्ये सर्वात जास्त आढळून अशा पद्धतीने आपण हा साप रेस्क्यू केलेला आहे. अतिशय सुंदर खाना आहे आणि आक्रमक पण तेवढाच आहे. खूप चिडलेला आहे. आमच्यासोबत विकास शिरसाट हे संस्थेचे उपाध्यक्ष हे पण आहेत. ॲक्च्युली पहिले ते आलेले होते पण ते म्हणे की तुम्ही पकडा पाहतो असं बोलले ते. पण अतिशय ॲग्रेसिव्ह साप आहे. थंडीमुळे थोडासा हे झालेला आहे. हलू नका दादा. त्यांच्या दुकानावर आहे ना बरणी घेऊन यायची खाली पिशवी राहतात. अशा प्रमाणे प्रॉब्लेम देतात. बघा अशा पद्धतीने आपण रेस्क्यू केलेला आहे. तुम्ही पाहू शकताय की अतिशय सुंदर आणि नाग आहे. झाला आहे रेस्क्यू साप. तुम्ही पाहू शकताय की अतिशय चिडका असलेला साप हा कोबरा म्हणजे भारतीय नाग. इंडियन स्पेक्टिकल कोबरा पण असे म्हणतात. आणि विकास सरांनी सांगितल्याबद्दल आम्हाला असं वाटलं की साप दुसरा आहे पण पाहिलं तर कोबराच होता. तर घ्यायचा चिकट लावा आणि माहिती घ्याबद्दल ज्यांच्या शेतात आपण साप पकडत सरांचं होतं. तर कसं दिसलं तुम्हाला असा? इथं आपल्या मशीन गृहमध्ये देत होतं ना तर भिंतीवर चढत होतं. अच्छा, भिंतीवर चढत होता. मग पाहिल्याबरोबर तो या रूममध्ये घुसलो. बरं, धन्यवाद. आमचं सर्पमित्र चॅनल या ग्रुपला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.